हे कोलंबोमधलं गणपती बाप्पांचं मंदिर आहे. ठीक आहे. आणि इकडे पण गणपती आहेत. कार्तिकेय आणि हे गणपती गणेश. शिव. श्री पुनांबला वनेश्वर शिव टेम्पल आहे हे कोलंबोचं. खूप मोठं मंदिर आहे, द्राविडी स्टाईलचं. तमिळनाडूमध्ये असे भरपूर मंदिरं सापडतात. सगळे जुने दगडाचे खांब आहेत. पुरातन मंदिर असेल, हे देवीचं मंदिर आहे, तिकडे शिवांचं मंदिर आहे. हा कोलंबोचा आतला रस्ता आहे. हा जवळपास इथे भरपूर बाजारपेठच आहे म्हणजे, आणि इथे मंदिरं खूप आहेत. म्हणजे हा टेम्पल स्ट्रीट असल्यासारखं आहे. 1, 2, 3 आणि अजून पुढे एक द्रविडियन स्टाईलचं खूप मोठं शिव मंदिर आहे आणि बहुतांश शिव मंदिर आहे. कोलंबोच्या इथलं शिव मंदिर आहे. हे मुख्य शिव आहे आणि इकडे गणपती आहे. हे गणपती बाप्पा. हे मंदिराची गल्ली असल्यासारखं आहे आणि तिथे बरीच मंदिर आहे. खूप जुनी आणि छान मंदिर आहे कोलंबो. हे लोटस टॉवर आहे आणि हे जे आहे हे फ्लोटिंग मार्केट आहे. इथे संध्याकाळी खूप गर्दी असते. म्हणजे इथे बसून खायचं ह्याच्यासाठी पर्यटकही आणि इथले लोकल्स पण. आणि जर काही खरेदी करायची असेल तर हा जो कालवासारखं काढलेला आहे आणि बोटीमध्ये पण फिरता येतं. कोलंबो. हे कोलंबो आहे आणि इथे हे बीचवर सगळेजण असे फिरायला येतात. संध्याकाळ झाली आहे. गोल्ड फेस असं म्हणतात ह्याला. त्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि हा रस्ता बसेस खूप आहेत, त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट असल्यामुळे फिरायला खूप सोपं जातं. आणि ह्या बाजूने पुढे जर गेलं, मी जिथे कॅमेरा दाखवते तिकडे, तर तिथे भारतीय दूतावास आहे आणि त्या भारतीय दूतावासच्या समोरच मी थांबलेली आहे. हे जे समोर समुद्राचं दिसतं आहे ना, तर तो म्हणजे ती खाडीसारखं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे समुद्र थोडासा शांत आहे. जशा लाटा उसळत नाहीत, त्याच्यामुळे इथं खूप गर्दी असते. रात्रीचं कोलंबो. ख्रिसमस जवळ आलाय. ताज हॉटेल आहे समोर, हे ताज हॉटेल.